तर आता आपण चाललेलो आहे जेजुरीला. आता वाजले 6:30. आज काय ड्युटीला मी गेलो नाही, मला फोन करायचं पण राहून गेलं त्याला सांगायचं. तर आता सध्याच्या घडीला आपण इथे याला चिचखाड म्हणते, याला या भागाला इथं या डोंगराच्या खाली आपलं आंबड गावी या आताच्या इथून मी इथून वरती आलोय. आजचा ब्लॉग जरा चांगला होणार आहे. आपल्याला भरपूर तशा आड्या अडचणी येतील, काही चांगलं होईल, काही वाईट होते, काही ठिकाणी आपली गाडी पण पकडू शकतात. कारण आपल्या गाडीला हे असं शिवसेनेचं नाव आहे. आणि तर बघू पुढं काय होतं ते तुम्हाला मी सांगत राहीलच. सध्या आपण ओतूर मध्ये आपण जेजुरीला. तसं आपण बघू नाही का कुठं कुठं जाऊ आपण. तसं आपल्याला मेन तर जेजुरीच आहे. मी तुम्हाला रोड दाखवतो एकदा. बघा हा शॉर्टकट आहे राजनगाव मार्गे. बघा शॉर्टकट दाखवतो. वारायला चालू आहे, ऐकायला येतं का नाही काय माहिती. हा बघा राजनगाव, भीमाशंकर, महाराष्ट्र, शिरूर, शिक्रापूर. आपण ह्या मार्गात शॉर्टकट डायरेक्ट जेजुरी गाठू. ट्रॅफिक लागणार नाही काय नाही. अभे पिकअप वाला ऐकाय नाही काशीमध्ये. आप्पाचा व्हिडिओ घ्यायचा का असं आहे नको असं माझ्या आप्पा काय आपला ड्रायव्हर काय विषय नाही करत. पिकअप वाले काढवा का हे रायडर लोक विषय यांचा विषय अवघड तसा बरं का. अशा पिकअप वाल्याने आडवी घातली. आता इथून पुढे आपल्याला 2.25 तास लागणार जायला सगळीकडं. मेन आपला जिथं आपल्याला मेन जायचं तिथं. आता इथून पुढे आपले 3 तास सुरुवात आहे. तर आपण तसं काही विषय नाही. आली अडचण तर आपले तसं काय नाही, आपले एकच आहे. काही झालं ना एक जरी फोन केला ना तर सगळे सूत्र पुढे हालतात. त्यांचं नाव तसं आपले मामाचे ते किंग मेकर आहे. त्याने माग भरपूर मोठे ऑपरेशन केलंय. अख्या तालुक्याला माहिती आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला तसं सगळं सांगेन पुढं. असं काही विषय नाही. आपण निघू आता. ही आपली गाडी आहे शिवसेना सोशल मीडिया MH17G4212. आपण सगळं पुढे रोड गाठणार. 3.5 तास रोड आहे. भेटू मी तुम्हाला प्रत्येक मध्ये दाखवत जाईन कुठं आलो काय आलो. चला आपण निघू आता. बघा जेजुरी अजून 54 किलोमीटर. आपण एंट्री केली शिक्रापूरमध्ये. इथून आपल्याला जेजुरी जायला 54 किलोमीटर आहे. सांगायला तर अजून कमसे कम 1 तास नाही जायचा. आपण 1 मिनिट एका किलोमीटर हा म्हणजे तसं एका मिनिट 1 किलोमीटर काट पाहिले एवढा आपण फास्टवर पाहिले. तसे पाहिलं गेलं तर आपल्या स्प्लेंडर सोबत आहे. स्प्लेंडर आहे काय भाव बिव नाही आहे. मला गाड्यांना मागं पाडी पाहायला गेलं ठीक आहे ना. हे शिक्रापूर आहे, सिटी आहे मोठी. कडेगाव दाभाडे क्रॉस केलं. फायनली आपण पोहोचलेलो आहे जेजुरीला. तो पाहतो गड. तर नाही का आपण अशा तऱ्हेनं आता आपण भरपूर सामान वगैरे घेतलेलं आहे.
तळी भरणं वगैरे सगळं चाललेलं आहे आता. तुम्ही बघू शकता भरपूर लोक इथं आहे, साधारणतः भरपूर आहेत नाही का. हे जे महाद्वार आहे, मुख्य महाद्वार आहे, मी तुम्हाला दाखवतो बॅक साइड ना. हे बघा, हे मुख्य महाद्वार आहे जेजुरीचं. आता इथून माझ्या अंदाजे जे नवीन नवीन जे जोडपे राहतात ना, तर त्यांना नाही का असे कडेवर घेऊन जातं वाटतं साधारणतः. आता याच्यावर आता हे जे नवीन जोडप आहे हे आवा इथं बघा तुम्ही कडेवर घेऊन चालले बघा, हे कडेवर घेऊन चाललेलं आहे सगळं. आता बघू आपण नवीन नवीन जे जोडपे असतात ना, तर नाही का त्यांना असे कडेवर घेऊन जातात. आखी पायरी आखी चढावं लागते त्यांना, तळी वगैरे भरणं सगळं असं. आपण पण तसं तळी भरणं वगैरे सगळं घेऊन चाललेलो आहे. बघू आता आपल्याला काय देवानी भेट म्हणायची, देवांची भेट 350 रुपये घेतले यांनी. बघू नाही का आता फर्स्ट टाइम आहे, तसं आपलं काय जास्त काही नाही. आपल्या घरापासून साधारणतः 250 नाही म्हणायला 200-250 किलोमीटर पडतं आपलं सगळं. एवढंच पायऱ्या चढलं तरी मग दम घेतला. हे जे नवीन नवीन जे जोडपे त्यांना तर अक्षरशः कांबरा मोडत असं. हे बघा, इथे एक नाही का काहीतरी शास्त्र राहतं माझ्या मते, की नवीन नवीन लग्न झालं का ते जोडप्यांना घेऊन येतात, नवरदेव बायकोला घेऊन चढवतो वरती. हा जायचा द्वार आहे आणि तिकूनचा हा यायचा द्वार आहे. तिकून जातात तिकून येतात अशा तऱ्हेचा. आता थोड्याच वेळात आपण जाऊ वर मंदिराकडे. खंडोबाचाच अवतार मानते यांना सुद्धा. इथे पण आपले दोन्ही हात पॅक असल्यामुळे आपल्याला तर काय जाता नाही येणार. कुत्रा म्हणजे हा खंडोबाचाच एक अवतार आहे. त्याच्यामुळे नाही का बघा, ही सिटी असते, ही पूर्ण सिटी जेजुरी. जागरण गोंधळ पण घालता इथं. तुम्ही जर वरती जरी आले ना, वरती मंदिराच्या परिसरात, हे बघा असं राहत इथं आल्यावर खायचे पाहिजे पेढे वगैरे सगळे इथे भेटतात डायरेक्ट. मंदिर आहे मोठं सगळ्यात. आपण आलोय देव भेटीला, कारण आपल्याला थोडी अडचण होती, त्यासाठी आपण आपले जे देव असतात घरातले त्यांना घातले भेटीला नाही का. हे मुख्य महाद्वार मार्तंड देवस्थान जेजुरी. सांगितल्याप्रमाणे जाऊ आपण इथं सुद्धा, इथं पण दर्शन घेऊ. ठीक आहे, आपण बंद करू. दर्शन करून आलेलो आहेत, देव वगैरे सगळे पेटीला करून आलेलो आहेत. असं तरी ना आपले देव पण सगळे पेट वगैरे सगळे झालेली. आता आपण जाऊ मंदिरात, तिथे गेला बघू बाकीचं काय होतंय काय. तुम्हाला मी मंदिर दाखवतो. अशा तऱ्हेचा हा पुरा माहोल, पुरा हा माहोल आहे असा. तुम्ही बघू शकता फुल वाईब आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो. फुल क्राऊड आहे. तुम्ही खाली जर बघितलं ना, तर अक्षरशः अशा त्याचा खाली भांडारा पुरा खाली लागलेला आहे. आणि हे जे पायी आहे ना, हे पुरे भांडारा लागून पुरा चिखल झालेला आहे खाली पायाचा, कारण फुल पाऊस पडतो इथं. तुम्ही लाईन बघा, इथे लाईन, ही लाईन बघा, लाईन पुरी लाईन ही ना, ही लाईन पुरी दर्शनासाठी लागलेली.
शकता लोक कसे काही नवस करतात, नवसाप्रमाणे कसे कसे काय करतात. नवसाप्रमाणे सगळे लोक करतात. यांनी पण काहीतरी नवस वगैरे काहीतरी केलं असेल देवासाठी, त्याच्यामुळे हे लोटांगण घालून दर्शन करता येत आहे, पाया पडत 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 येत आहे. हे बघा, पट्ट जाऊन पाया पाया पडत पडत कसं खाली येत आहे. नाही का, अशा तऱ्हे सगळे इथं भरपूर आहे. म्हणजे कित्येक तरी लोक आहे ना इथं नवस फेडायसाठी येत राहतात. आपलं पण एक देवाला साकडं आहे, जर झालं पूर्ण तर आपण पण पुढल्या वर्षी परत येऊ. तर बघा, माझा माझा अवतार कसा झाला आत्म्यासाठी गेल्यानंतर. असं ना, आपण आपले देव पण भेटून आणलेले आहेत. आणि हे जे काय आहे, सगळं बाहेर दृश्य आहे सगळं. तर नाही का, आता आपण काय करू, आता आपण निघू. आपण तळी वगैरे सगळी भरलेली आहे, तळी वगैरे आपली सगळी भरून झाली. तुम्हाला आता बॅक साईड दाखवतो तुम्हाला. नाही ना, आपण निघून जाऊ आता, कारण भरपूर टाइम झालेला आपल्या, पुढे घरी पण जायचंय, अजून वडदचा खंडोबा पण करायचंय आपल्याला. तर आपण निघू. मी तुम्हाला खाली गाल दाखवतो कसं काय. हा याचा बॅक साइड आहे. इथून पश्चिम दरवाजा म्हणता याला. आपण आता इथून खाली निघणार आहे. आता आपण जाऊ घरी डायरेक्ट. स्वप्न तर माझं काय बोलणार याच्यावर या अनुषंगाने मी तुम्हाला याचा जुनं सुट्टी दाखवतो कशी. आगू राहिले आजी, आगू राहिले आग. त्याच आहे का जरा राहू द्या, तुम्हाला बाकीच तुम्हाला राहू द्या. 10 रुपयात काय भेटत नाही आज, तुम्ही देऊ राहिले तुम्हाला तेवढे. राहू द्या राहू द्या, तुम्हाला राहू द्या. चला, तसं काही नाही. आपण कॅटो घेतला. आजी कोण घेतात तसा मारून. आणि आजी म्हटलं तशी म्हटलं ते 10 रुपये म्हटलं. आणि त्या 10 रुपयात आजकाल काही येत नाही. आजी तेवढं चिन्ह म्हणून देत होती. मी म्हटलं जाऊ दे, काय आपण इकडे तिकडे एवढे पैसे खर्च करतो, मग आपण एवढे 10 रुपयासाठी हे करणं. तिला म्हटले एक काम करते, 50 दे मला आणि 100 राहू तुला. तेवढे तिचा चायचा फायदा करून दिला. तिनं माझ्या काही आशेनं बघितलं, मी देऊन टाकले. एवढे पैसे कमवायचे आणि थोडीफार मदत नाही करायची तर काय अपेक्षा जिंदगीला. आपण काय करू, कपडे वगैरे घेऊ आता आपले आणि आपण निघून जाऊ आता, कारण भरपूर टाइम वगैरे झाला आपल्याला. तर आपण शेवटी आपलं सामान बॅग सगळी घेतलेली. आता आपण आपली गाडी घेऊन जाऊ निघून, कारण पुढे आपल्याला वडदचा खंडोबा पण करायचा आहे. परत आपल्याला पुढे घरी पण जायचंय, म्हणजे जेणेकरून आपल्याला नको टाइम व्हायला पुढं.
आता मी काय करतो, गाडी वगैरे घेतो, जरा पुरं पुरं पॅक बनवतो, मग तुम्हाला भेटतो. माझी गाडी इथं लावून दिली मी, नाही कोणी काय केलं. ना तिची हवा सोडली ना काही उचापत्ती केलाय, काहीच नाही केलं. ही अशीच इथं. आता मी काय करतो, रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आपण तयार होऊन आता आपण निघून जाऊ, कारण परत पुढे आपल्याला पाऊस न लागू यासाठी. आपण ना इथं पार्किंग साठी पैसे दिले ना एंट्री साठी पैसे दिले, कारण मी ऐकत होतो येताना जाताना पैसे मागत होते इथे सगळे. आणि मी वरती पण बघितलं होतं की एंट्री 60 रुपये, पार्किंग साठी आय थिंक 100 का 150 रुपये आहे वाटतं इथं. जर 2 व्हीलर असेल तर 50 आणि जर 4 व्हीलर असेल तर 150 असं मी ऐकत होतो. पण मी तर काय दिलं नाही. आपण तर असे गंज उकळून पेल, हे अंडे पिले सगळे आपल्याला माहिती. मला भेटला होता एक पट्ट्या खाली, त्याच्या हातात नाही दिले मी, काय संबंध द्यायचा. ओझरचा गणपती परत पुढं आपल्याला, त्यासाठी आपण लवकरात लवकर निघून जाऊ, थांबायचं नाही कुठं, काय नाही. भूक तर गंज लागलेली आहे, जेवायचं बघू आपण. समजा कुठं आपल्याला भेटतंय हॉटेल बुटेल चांगलं, एखादं कुठं चांगलं भेटलं तर आपण थांबून मग करू जेवण बिवण सगळं व्यवस्थित. मी तुम्हाला भेटतो पुढल्या व्हिडिओत. हे आपलं पंत मंदिरच आहे खंडोबाचं. तर आपण पण इथं जसं इथं आपण जे जसे देवभेटी घेऊन आणले तसे आपण इथं पण तेच करणार आहे. काय बघा आज सगळं सांगतो, बघा तुम्ही मंदिर आता. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत नाही तर पुऱ्या भारताचे दैवत आहे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले, आपले महाराज आहे. यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. आता आपण एंट्री केलेली आहे ब्राह्मणवाड्यात. सध्या आपण आता अकोल्याच्या हातीमध्ये. आता याच्या पुढं आपल्याला अजून पोचू. पाऊस सुरू झालेला आहे आता. तुम्हाला मगाशी म्हटलं होतं पाऊस जर नसला तर मी तुम्हाला पुढची व्हिडिओ देईल. आता पाऊस नाही आहे सध्या तरी, पण येऊ राहिलं म्हणून मी व्हिडिओ काढली आहे. आपला ब्लॉग जवळजवळ संपतच आलेला आहे सध्याच्या घडीला. ठीक आहे, आता शेवट कसा होतो हो मला माहीत आहे, कारण मी कधी ब्लॉग करेल नाही. काय मी ते तोंडात ते बोलतोय काय येतात पडपड चालली माझी सुद्धा. काय आडलं नडलं सांगा मला कमेंट बॉक्समध्ये समजून, काय चुकलं वगैरे असेल तर. आणि पाऊस आता लय जोरात सुरू झाला पाऊस, त्याचा बंद करतो पुढल्या व्हिडिओत येतो आपण. तर नाही का, मी आत्ता चालू आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला सांगा. नेक्स्ट टाईम आपण याच्यामध्ये अजून इम्प्रूव्ह करू. पहिला ब्लॉग होता, मला जास्त काय बोलता वगैरे आलं नाही काय नाही, कारण माय पडतो मी पडतो गावठी, मला बोलणं आहे सगळं गावठीचं. तुम्हाला कसा वाटला काय वाटला मला सांगा. नेक्स्ट टाईम आपण चांगला बनवू.